गाईज आजचा आहे तिसरा दिवस आणि ऑफिशियली गोकर्णाचा आहे दुसरा दिवस. तर बघू शकतात पाऊस पडत होता, आता तरी थांबला आहे, पण लक्षणं तर बाबा तगडी आहेत पाऊस पडण्याची. तर बोलू जाऊन ते रिस्कच नको आपल्याला घ्यायचे. तर आत्ताचे अराऊंड काहीतरी 7:15 वाजलेले आहेत आणि आता आपण निघत आहोत मुर्डेश्वर टेम्पल झालं. त्याच्यानं रिटर्न येताना आपल्याकडे होनावर आहे, तर आपण तिकडे जाणार आहोत. तिकडे बॅकवॉटर आहे, तर तिकडे बोटिंग देखील होते. तर बघू, जर पॉसिबल असेल तर मग घुसायचं, बोटिंग करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर जोग वॉटरफॉल्स बघायची इच्छा होते, पण मला काही कल्पना नाही आहे, म्हणजे डिपेंड आहे ते टायमावरती. जर टाईम असेल तर मग जोग्स फॉल्सला आपण जाऊया, नसेल तर मग डायरेक्ट इकडे येऊन मग आपण बीच कवर करूया. आता बघूया याच्यात आपल्याला या दिवसामध्ये किती तास जातात, म्हणजे मी रिटर्न कितपर्यंत येतो आहे, सगळं टायमावरती डिपेंड आहे. तर चला आता जास्त टाईमपास न करता आपण आता आपली जर्नी चालू करूया टू मुर्डेश्वर टेम्पल. ओके, चला मग आता आपली जर्नीची सुरुवात करूया. लेके प्रभू का नाम, जय सियाराम, गणपती बाप्पा मोरया. तर आपली जर्नी परत सुरू झालेली आहे आणि आपण जात आहोत श्री महादेवाच्या दर्शनाला. तर चला जाऊया, दर्शन घेऊया देवांचं. दिसतंय हे बघा, काय उंच आहे राव, सही ना. चला पार्किंग लावूया आता. पार्किंगची जागा बघायला गेली तर आहेच छोट्या मोठ्या. चला हे सगळं काढतो, घामाघूम व्हायला लागलं हळूहळू, आणि आपण दर्शन घेऊन आजूबाजूचं सगळं बघून घेऊया. इकडे ॲक्च्युली वारा खूप आहे, त्याच्यामुळे आवाज मला प्रॉपर येणार नाही आहे. पण हे बघा, मी आत्ता माझ्या डोळ्यासमोर काय बघतो. काहीतरी समोर आहे एंट्री गेट. चला आपण एंट्री करूया. चला आता आपण महादेवाची जी मोठी मूर्ती बघितली होती, अजून जवळ जाऊया. चला हे बघा,
ओके गाईज, तर आपला आता मुरुडेश्वर झालेला आहे. आता आपण टुवर्ड्स निघत आहोत होनावर मँग्रोव्हच्या तिकडे. पाऊस आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ इकडे थांबत नाही आहे. चल आता आपण आपली जर्नी चालू करूया होनावरमध्ये. आलो आपण होनावरच्या इकडे. अवघ्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये झालो, कारण रस्ता हा NH66 एवढा स्मूथ आहे ना, तर काय कळलंच नाही. म्हणजे मी स्पीड ऑन अँड एव्हरेज 70च्या वरतीच असणार, पण माझं असं नव्हतं की मला 70च्या वरतीच गाडी ठेवायची. रोड कंडिशनच एवढे मस्त होते ना की गाडी आपोआप 70च्या वरतीच राहत होती आणि मी 30 मिनटाच्या आतच प्रोबॅबली पोचलो कदाचित. तर या जागेचं नाव आहे शर्वती कांडला मँग्रोव्ह बोर्डवॉक. तर तुम्हाला नावानेच आणि कल्पना येऊनच गेली असेल. इकडे ॲज अ लाईक असं डेस्क बनवलेले आहेत वॉकिंग करण्यासाठी. चालत जाताना आपल्याला मँग्रोव्हच्या अशा मधून जायला मिळणार आहे. तर चला आपण जर्नी चालू करूया. आणि तुम्ही सध्या आजूबाजूचे नजारे बघा, गोष्टी खूपच सुंदर आहेत इकडच्या. चला तर आता आपली जर्नी चालू झाली. तर तुम्ही आता क्लिप्स बघा, जे दिसतील ते हळूहळू तुम्हाला दाखवत जातो. हे डेक सेम आपलं मुंबईला कसं बांधलेलं आहे तसंच आहे, तर सिंगापूर स्टाईल टाईपमध्ये. तर बघूया हे किती मोठं आहे आणि कसं आणि कुठे कुठे नेतं. आजूबाजूला पक्षी पण आहेत, आवाज पण येत आहेत. तर चला आता आपली जर्नी प्रॉपरवाली या बोर्डवॉकची चालू करूया. चला दिसतं तुम्हाला सही ना, फुल फन आहे भाई. दुसरी गोष्ट एवढी चांगली आहे की जस्ट पाऊस पडून गेला ना, त्याच्यामुळे अजून सुंदर दिसून येत आहे. तर ठीक आहे, आपला डेस्कवाला तर संपलेला आहे, पण मग अजून पुढे पाहत आहे. तर आपण बघूया अजून पुढे कितपर्यंत आपल्याला चालायचं आहे, कितपर्यंत काय काय बघायला मिळते नवीन गोष्टी. असं बघायला गेलं तर इकडे नेचरचा साऊंड खूप चांगला ऐकायला येतं. हो आता तर एकदम सिंगल ट्रॅक चालू झाला आहे, दिसतंय तुम्हाला. आईच्या गावात भाई एक नंबर. हा ओके सही आहे. तर आत्ताचे एक्झॅक्ट 12:30 वाजलेले आहेत आणि आत्ताचा माझा ॲक्च्युली प्लॅन आहे बोट रायडिंग करायचा, जिकडे आहे बॅक वॉटर जरासं पुढे. तर बघूया काय आहे, काय रेट आहे. युजली 1000-1200 पर बोटची प्राईज आहे. तर लेट्स सी, बघूया जर काय करायला मिळत असेल तर आपण ते करूया. आणि ते झाल्यानंतर मग आपण जोग फॉल्ससाठी निघूया. ते पण मला बघावं लागेल किती लांब आहे, तुम्ही बघितलेलं नाही. जर वाटलं आपल्या रेंजमध्ये आहे तर सरळ निघायचं, नाहीतर बघूया कसं काय ते. ओके गाईज, बॅड न्यूज बोलू शकतो. बोटिंग बंद आहे जस्ट बिकॉज ऑफ मॉन्सून. तर ज्यांचा प्लॅनिंग असेल मॉन्सूनमध्ये येऊन बोटिंग करायचा तर मग बोटिंग तरी नाही होणार, तुमच्या बाकीच्या गोष्टी होऊन जातील. तर या पावसामध्ये फक्त एवढंच फिक्स करून चाला की पावसामध्ये तुम्हाला बोटिंग करायला मिळणार नाही. चला ठीक आहे, माझा बॅड लक होता. बघू आयुष्यात परत कधी गोकर्णाला येणं झालं तर बोटिंग मिस नाही करायचं आहे. तर चला आता तर हातचा प्लॅन फसला. आत्ताचे वाजलेले आहेत 1:45. तर बघू जर मध्येच कुठे रस्त्यामध्ये आपल्याला खायला बियायला मिळालं तर मी खाऊन घेतो.
आणि आपण आता नेक्स्ट जर्नी आपली चालू करत आहोत जोग फॉल्स. ते इकडून मला आता बघावं लागेल किती लांब आहे. आत्ताच बघतो की आपल्याला कुठे जायचं आहे. ओके, होनावरवरून 61 किलोमीटर आहे जोग फॉल्स. तर आता आपण जोग फॉल्ससाठी निघूया, जो अराऊंड दाखवत आहे 1.25 तासाची जर्नी. ऑफकोर्स मग जेवून बिवून तर मला 2 तास तर लागतीलच पोचायला. तर आपण जोग फॉल्सची जर्नी चालू करूया. ओके गाईस, थांबायचं एकच कारण होतं, जस्ट जोग फॉल्सच निघत होतो ना, तिकडे एक व्ह्यू पॉईंट दिसला आणि तो व्ह्यू पॉईंट काय आहे तुम्हाला दाखवतो. हा काय करतो इकडे, हा बघा, खूप तुम्हाला दिसत असेल. आपण ते चित्रात काढतो ना, लाईक चित्र काढताना माउंटन्स आणि मध्ये रिवर, तसंच सेम दिसतं तिकडे, फक्त घरं मिसिंग आहेत. पण बघा ना काय पॉईंट आहे. आणि हा इकडून रस्ता जातो. ओके काय, आता जोग्स वॉटरफॉलला पोचलो आहे मी. ठीक आहे, मे बी जरा एक्सपेक्ट केलं होतं, पण अजून तरी तेवढं फोर्सने पाणी वाढत नाही. पण ठीक आहे, कुछ नाही तो येईच आहे. तर असे बघायला गेलं तर मला 1 2 3 4 5 वॉटरफॉल दिसतात आहेत. पण फ्लो तेवढा जास्त नाही आहे. मे बी कमिंग मंथ्समध्ये मे बी अजून भरून येईल. तर होप तुम्हाला हा छोटूसा बोलू शकतो मी, एवढा काय मोठा वॉटरफॉल नाही बांधला आहे, जस्ट बिकॉज ऑफ फ्लो. तुम्हाला आवडला असेल. तर आता मी विचार करतो आहे की टुवर्ड्स आता हॉटेल जाऊया. आणि हॉटेल इकडून अराऊंड काहीतरी 100 किलोमीटर लांब आहे. तर वेळ लागेल पोचायला, ॲटलिस्ट 3 तास तरी पकडा आरामात. तर चला आता आपण आपली रिटर्न जर्नी चालू करूया. तर काय इकडूनच तो वॉटरफॉल होत आहे. सांगायला गेलं तर हेच ते पाणी आहे, जे पुढे जाऊन आपण जे बघितलं वॉटरफॉल, ते हेच ते पाणी दिसेल तुम्हाला. तर रॉक फॉर्मेशन बघा ना कसे आलेले आहेत, त्याचे खालून असे वरती गेलेत ते, सही ना. आणि आभाळ बघा, ऑलमोस्ट मस्तपैकी बनवून आलं बघा ना, म्हणजे दिसूनच येते. असं तरी रिकामीच आहे. तर मे बी नेक्स्ट मंथला फुल फ्लेजमध्ये पाऊस पडेल आणि सगळी जागा भरून येईल ना, तर अजून कडक बनून येईल ही जागा. तर बघूया, आपले तर चान्स तर गेलेत. आता परत कधी येतील जेव्हाच ठाऊ. सो आय होप तुम्हाला हा रस्ता खूप जास्त आवडला असेल. मला तर खरं जरा जास्तच आवडलं, खूप मोठ्या प्रमाणात आवडला मला. तर मजा येते असे रस्ते बघतो ना, तर जराशी मजा येते. आणि असं फिरायला देखील मजा येते अशा रस्त्यांवरती. म्हणजे जास्त काय कळून येत नाही की आपण किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे ना. असे जर स्मूथ रस्ते असेल ना, तर आपल्याला जराही समजून येत नाही की आपण 50 किलोमीटर क्रॉस केले, इवन 100 किलोमीटर्स. ते डिपेंड आहे. पण अशा स्मूथ रस्त्यांवरती कधी कधी बॉम्ब पण जास्त दुखत नाही. पण सध्या मी त्याचा पण जास्त माझा विचार चालला नाही आहे. कारण ज्या प्रकारे हा घाट बोलू शकतो, असा छोटा नाही बोलू शकत, खूप मोठाच घाट आहे. म्हणजे किती किलोमीटरचा लांबचा आहे मला बघावं लागेल गुगलवरती, मला काही कल्पना नाही आहे. पण ज्या प्रकारे इकडची वळणं आणि सगळं आहेत ना, एक नंबर आहे राव. म्हणजे भाई इकडे मन जिंकून घेतलं असं बोलू शकतो आपण. माझं तरी जिंकूनच घेतलं आहे, कारण तेवढा सुंदर रस्ता आहे ना हा, की ह्याला काही तोड नाही आहे. उद्याची प्लॅनिंग बघायला गेली तर होनावर 36 किलोमीटर लांब आहे. म्हणजे अजून 10 किलोमीटर काहीतरी आता अराऊंड आपण अजून जवळ आलेलो आहोत गोकर्णाच्या. म्हणजे गोकर्ण 60 किलोमीटर आहे इकडून. तर हां,
तर उद्याचं पण असं बघायला गेलं उद्या आपण किती लांब नाही फिरत आहेत. उद्या आपण फक्त आणि फक्त गोकर्ण एक्सप्लोर करणार आहोत. तर गोकर्णामध्ये सुप्रसिद्ध जे मी अजून तुम्हाला दाखवलं नाही आहे महाबळेश्वर मंदिर, त्याचा पण इतिहास ना खूप सुंदर आहे. तो तुम्हाला मी तेव्हाच सांगेन. आणि अजून एक मंदिर आहे, मला ॲक्च्युलीचं नाव नाही आठवत आहे, ते ॲक्च्युली रीलमध्ये बघितलेलं, तर ते पण जाऊन बघीन. आता बघूया पावसामध्ये केवढं बनलेलं आहे, किती छान आहे ते, पण बघायला काय आहे ते एक झालं. आणि त्याच्यानंतर दुसरं मेन, गोकर्णाला आलो आणि आपण बीचेस नाही केलेले आहेत. फक्त पहिल्या एपिसोडमध्ये आपण बीचेस केलेले आहेत. पहिल्या इन द सेन्स आपण सेकंड एपिसोडमध्ये बीचेस केलेले आहेत. तर एकच बीच केलेलं आहे, नॉट बीचेस. तर उद्याच्या दिवशी इकडचे तिन्ही बीच, मी गोकर्ण बीच पण करायचा प्रयत्न करीन. तर गोकर्ण बीच झाला तर गोकर्ण बीच, ओम बीच, आपला न्यू पॅराडाईज बीच आणि हाफ न्यू मून बीच. तर हे 4 बीच आपण करणार आहोत. आणि बेसिकली असं बघायला गेले हे 4ही बीच आपण वाया ट्रॅकिंग करणार आहोत. तर अराऊंड 2 ते 3 तासाची जर्नी आणि 3 ते 4 तासाची जर्नी रिटर्न, म्हणजे 4 तासाची जर्नी असेल. आता बघूया तेवढी ताकद केवढी असेल आपल्यामध्ये, पण प्लान तर तसाच आहे. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ खूप जास्त आवडली असेल, कारण अजून मला माहीत नाही की पुढे जाऊन मी ब्लॉगिंग करीन किंवा कसं काय ते. तर मी माझा ब्लॉग इकडे बंद करत आहे किंवा इकडे समाप्त करत आहे आजच्या दिवसाचा. पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण उद्याचा ब्लॉग हा गोकर्णाचा बनत आहे. परवापासून आपली हम्पीचा प्रवास चालू होणार आहे. तर मग आपला हम्पी देखील होणार आहे 3 दिवसासाठी. तर जेवढे तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करतील तेवढेच आपले जे नवीन सबस्क्रायबर असतील किंवा ज्यांनी या जागा बघितल्या नसतील त्यांना पण बघायला मिळेल आणि त्यांना पण एक इन्स्पिरेशन मिळेल. आय होप तुम्हाला पण मिळेलच कधी ना कधी की चलो भाई आपण भी जाते, आपण भी घूम के आते. तो तर असं. तर चला इकडे आपण व्हिडिओचा, आजच्या ब्लॉगचा, आजच्या एपिसोडचा एंड करत आहोत. चला मग सायोनारा, मिळते दोबारा. टन टना टन टन.